जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर काही पोलीस कर्मचारी हे आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्या पोलीस कर्मचाऱ्यांचा पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली। यात 3 ते 4 पोलीस कर्मचारी हे जखमी झाल्याची माहिती असून एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपहरण सुद्धा झाला होता। नेमकी काय घटना होती या घटनेची माहिती आपण जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, नेमकी काय घटना होती, कशा पद्धतीने किती कर्मचारी यात जखमी झालेले आहे आणि जो अपहरण झालेला कर्मचारी आहे त्याची सुटका करण्यात आली आहे का? चोपडा ग्रामीण प्रभारी अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती प्राप्त झालं। उमरटी गाव हे एक गाव आहे, मध्य प्रदेश हद्दीत आहे, म्हणजे एकदम आपलं महाराष्ट्राच्या बॉर्डरला लागून एक गाव आहे। त्याच्यामधलं एका माणसं वेपन सप्लाय करतात आणि महाराष्ट्रामध्ये सप्लाय करतात म्हणून गोपनीय माहिती प्राप्त झालं होतं। त्याच्या अनुषंगाने आपलं एक पंटरनं अरेंज केलं होतं आणि त्यांना मध्य महाराष्ट्र आपलं बॉर्डर क्रॉस करून त्या आरोपीनं बोलवून घेतलं होतं आणि तिथं जागावर आपला एक अधिकारी, पोलीस अधिकारी आणि 7 स्टाफ तिथं होते आणि ते आरोपीनं पकडल्याबरोबर ते फक्त आपलं आणि त्यांचं बॉर्डरमधलं एक ब्रिड्ज असल्यामुळे 100-150 मीटरचं ब्रिड्ज आहेत आणि तिथला 100-150 लोक म्हणजे इथलं आपल्याकडे आला आणि आपला पोलीस पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासोबत एक आपला पोलीस कर्मचाऱ्यांना तिथं घेऊन गेलो होते आणि तिथलं लोकल पोलीस स्टेशनला एसपीनं आणि लोकल पोलीस स्टेशनला आम्ही संपर्क केला। अर्धा पाऊण तासात त्या लोकल पोलीस पोहोचलं आणि आपला कर्मचारी आपल्याकडे येऊन गेलेला आहे। तर फायरिंग झाली होती खरं या घटनेमध्ये? ते मॉबपैकी कोणीतरी अज्ञात माणसांनी 1-2 राऊंड फायर केलं असं माहिती पडलं आणि त्याच्या प्रतिकारांना म्हणजे 1-2 राऊंड पोलिसांनी देखील फायर केलेले हवेत। सर, मध्य प्रदेश पोलिसांशी आपला संपर्क झाला होता, या दरम्यान त्यांच्याकडून काय मदत झाली सर आपल्याला या घटनेत? म्हणजे हद्दी आपल्या नसल्यामुळे आपण डायरेक्टली तिथं गेलेलं नाही आहे, म्हणजे मध्य प्रदेश हद्दी असल्यामुळे तिकडचं पोलीस जागावर पोहोचला आणि आपलं जे कोणी माणसं त्यांच्या ताब्यात होतं त्यांनी लगेच आपला सुटकारा करून आपल्याला आपला ताब्यात दिलेलं आहे। सर, या घटनेमध्ये जे जखमी आहेत ते आता कुठे आहेत नेमके? जखमी म्हणजे त्यांना 2 लोकांना पायचं जखमीलं आहे आणि त्यांचं स्वेलिंग आहे, ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्याची एक्सरे आणि इतर डॉक्टरने इतर तपास करत आहेत। सर, गुन्हा काही दाखल झाला आहे का? आरोपी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। एक आरोपीनं ताब्यात घेतलं आणि उरलेला आरोपी मध्य प्रदेशच्या पोलिसांचा सहकार्य घेऊन त्यांना अटक करण्याचे प्रयत्न करेल। तर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, एका आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, इतर आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया मध्य प्रदेश पोलीस करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी बोलताना दिली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवार सह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।